सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं सलग दुसऱ्या दिवशीही जो पाऊस आहे तो अवकाळी पाऊस सध्या पडताना पाहायला मिळतोय। तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये अशा पद्धतीने हा सध्या जो पाऊस आहे तो पडत आहे। त्यामुळे एकंदर पाहिलं तर अशा पद्धतीने विजेच्या कडकडाटासह जो पाऊस आहे तो पाहायला मिळतोय। सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये हा पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय। एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही हा जो पाऊस आहे तो पाहायला मिळतो। एकंदर बघितलं तर तिलारी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळताना पाहायला मिळतो। विजेच्या कडकडाटासह हा पाऊस आहे। प्रति ताशी 40 ते 45 किलोमीटर प्रति ताशी वेगाने हे वारे वाहत आहेत आणि सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा पडताना पाहायला मिळतोय। त्यामुळे हवामान विभागाने पुढील 3 तास हा ऑरेंज अलर्ट हा जारी केला आहे आणि अशा पद्धतीने सह्याद्रीच्या पट्ट्याबरोबर तिलारी खोऱ्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। मी वेंगुर्ले येथे आणि इथे बघितलं तर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पडतोय। बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुसऱ्या दिवशीही पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।